नमस्कार. सर्व सुखांचा तू प्रभुदाता विद्येच्या देवा, जनजीवनिया तूच शुभ करा, शुभ दिन फुलवावा. कर्पूर गौरा गणनायक तू, तू अमुची प्रेरणा, वंदिते तुझला गजवदना. बघा तुम्ही की आपण कुठल्या दिवसाला शुभ दिवस म्हणूया, तर पर्युषण पर्वासारखा अतिशय पवित्र असा काळ सुरू आहे. आणि अशा पवित्र पावन अशा मंगलसमयी अशा सात्विक वृत्तीच्या लोकांच्या समोर नामासंबंधी, मन हे नामरंगी रंगले संबंधी जर बोलायला मिळालं, ही शब्दसेवा करायला मिळाली, महाराज साहेबांच्या कानापर्यंत ते पोचते आहे असं मी गृहीत धरते. आणि त्यांनी तिथून हात केला, त्याच्यामध्ये मला वाटतं सगळं आलं. तर 64 कलांचा अधिष्ठाता असलेला गणेश तो आता येऊ घातला आहे. 2-4 दिवसांनी त्याचं आगमन होईल आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये. आणि पूज्य महावीर जयंतीचा हा सगळा पर्युषण पर्वाचा काळ खरं तर वातावरणामध्ये किंवा आपल्या रोजच्या जगण्यामध्ये ही सात्विकता भरून आलेली असते. आणि तो आनंद असा भरपूर साठवून घ्यायचा असतो आणि नंतर तो थोडा 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 वापरायचा आपल्या कठीण काळामध्ये. आपल्या ठेवणीतल्या एखाद्या औषधासारखा तो आपल्याला उपयोगी पडतो. सर्वप्रथम हा पर्युषण पर्वाचा काळ म्हणजे व्रत, तप, साधना. मी त्या पर्युषण या शब्दाचा थोडा असा अभ्यास करत होते, तेव्हा मनात असं आलं की आपलं मन स्वच्छ करायचा हा काळ, आपल्या मनाला अधिक साधनेकडे न्यायचा हा काळ, आपल्या मनाला अधिक सुचिता, अधिक उन्नत करायचा हा काळ आहे. आणि या काळामध्ये जपाचं, नामाचं महत्त्व हे आपल्याला अधिक, तुम्ही सगळेजण जाणकार आहात, साधक आहात, महाराज साहेबांच्या आशीर्वादाखाली कृपांकित आहात. पण तरीसुद्धा मन हे नामरंगी रंगले असं म्हणत असताना पहिल्या शब्दापाशी आपण येऊया. तो सगळ्यात अवघड शब्द आहे, लिहायला सोपा आहे, काना, मात्रा, उकार, वेलांटी काहीही नाही त्याला. मन अगदी सोपा शब्द आहे, पण हाच शब्द हे मन आपल्याला काय काय करायला लावतं आणि आपण कुठल्या बाजूला कसे भटकत राहतो. त्यामुळे पहिल्या मन या शब्दावरतीच मी थोडा अभ्यासाला सुरुवात केली. तुम्हाला माहिती असेल आपल्या समर्थ रामदास स्वामींनी पहिलं मनालाच नमन करायला सांगितलं आहे. आणि मनाला नुसतं नमन नाही करायला सांगितलं, तर मनाला त्यांनी सज्जना म्हटलेलं आहे. मना सज्जना भक्तिपंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. आता या मनाला सज्जन म्हणायचं आहे, ही सगळी परीक्षा आहे बरं का. पर्युषण पर्व म्हणजे स्वतःशी केलेली परीक्षा आहे. चातुर्मासाचा हा काळ, हा 4 महिन्याचा जो काळ आहे, हा काळ आपल्याला पुढल्या वर्षासाठी अधिक संपन्न, अधिक उन्नत करायचा काळ आहे. त्यामुळे या मनाला आपण सज्जना तर त्यांनी म्हटलं आहे, पण आपणच आपल्या मनाला एक प्रश्न विचारून बघायचा की हे मन खरंच सज्जन आहे का आपलं? नाही. कारण ते इतक्या ठिकाणी धावणार आहे, बहिणाबाईंपासून ते अगदी आपल्या आत्ताच्या गुरु ठाकूरपर्यंत सगळ्यांनी मन हे शब्दामध्ये बांधलेलं आहे. मन वढाय वढाय आता होतं भुईवर, गेलं गेलं आकाशात, असं अशिक्षित बहिणाबाई म्हटल्या. तर गुरु ठाकूर आत्ताचा आपला सगळ्यांचा लाडका कवी म्हणतो, मन उधाण वाऱ्याचे. आत्ता इथे म्हणेच तो ऑस्ट्रेलियात मुलाजवळ जाऊन पोचतं सुद्धा. पण ह्या मनालाच नमन करायला सांगितलं आहे हे समर्थ रामदासांनी. आणि ह्या मनाला सज्जन म्हटलेलं आहे. बघा, या मनाला जर आवर घालायचं ठरवलं, असं म्हणतात की मन हे कसं असतं, तर ते मदोन्मत्त हत्तीप्रमाणे असतं. एकदा उधळायला सुरुवात झाली की ते आवरत नाही. बघा, तुम्ही काही काही वेळेला आपल्याच तोंडात अशी विधानं आलेली तुम्हाला आठवत असतील की माझं मन थाऱ्यावर नाही आहे, माझं मन ठिकाणावर नाही आहे, माझं मन कशात लागत नाही आहे. पण कुठे आहे मन?
मन नाये दावता मन नाये सांगता. हे आहे या कोपऱ्यात आहे. मनाची तपासणी अजून कोणी फार केलेली नाही आहे किंवा ती करू शकत नाहीत. आता जरी शाखा पुष्कळ असल्या तरी शेवटी प्रत्येकाला स्वतःला आपल्या मनाला हे उद्धार आपलाच करावा लागतो. गीतेमध्ये ज्या वेळेला अर्जुन रणांगणावरती उभा आहे आणि समोर सगळे आपले नातेवाईक दिसत आहेत, सगळे आपले स्नेही दिसत आहेत, आपले सगळे शिकवलेले आपण ज्यांच्याबरोबर खेळलो ते सगळे दिसत आहेत, आपल्याला ज्यांनी मोठं केलं ते गुरु दिसत आहेत, भीष्माचार्य दिसत आहेत. आणि अशा वेळेला अर्जुन अतिशय म्हणजे ज्याच्या ताकदीवरती आपण बोलू नये इतका ताकदवान, इतका सामर्थ्यवान असा अर्जुन, पण तो गलित गात्र झाला आणि त्यांनी भगवंताला विचारलं की ह्या माझ्या त्यांच्यासमोर मी कसा लढू. आणि त्याचं मन एका क्षणामध्ये दुर्बल होऊन गेलं. म्हणजे जो सव्यसाची आहे तो दोन्ही हातांनी युद्ध करू शकतो, दोन्ही हातांनी बाण चालवू शकतो, म्हणून त्याला सव्यसाची म्हटलेलं आहे. अर्जुनाला सव्यसाची एकट्यालाच म्हटलेलं आहे. तो दोन्ही हातांनी बाण चालवून युद्ध करू शकतो. पण असा अर्जुन गलित गात्र झाल्यानंतर तो भगवंताला विचारतोय की या माझ्या स्नेहांच्या समोर, माझ्या आप्तेष्टांच्या समोर मी लढू कसा. आणि त्यावेळेला भगवंतांनी सगळा केलेला उपदेश म्हणजे ती 700 श्लोकी गीता आहे, जी आपल्या मनाला वेगळं वळण लावणारी आहे. तर त्यातला एकच श्लोक आता मी आज घेतला आहे, तो असा आहे की त्यात भगवंत असं सांगतायत की उद्धरे आत्मना आत्मानम. आपला जर उद्धार करून घ्यायचा असेल तर तो आपणच करू शकतो. पण आपल्याकडे मनाला काय असतं, वळण कसं असतं बघा, ते अमकं असं झालं ना त्यामुळे असं झालं, कोणामुळे तरी काहीतरी घडलं असं नसतं. प्रत्येक गोष्टीला कारण हे आपण स्वतः असतो. आणि म्हणूनच लक्ष्मण जेव्हा केवटाला गीता सांगतो तेव्हा तो म्हणतो सुखस्य दुःखस्य न कोपी दाता. आपल्याला बाहेरून कोणी सुखदुःख देणारं नसतं. हे सगळे आपल्या मनाचे खेळ असतात. आपण विचार तसा करत असतो. परो ददाती ती कुबुद्धिरेषा अहम करोमीची वृथाभिमानः स्वकर्मे सूत्रो ग्रथितो हि लोकः. आपली कर्म आपल्याला आनंद आणि दुःख देणारी असतात, आपलीच असतात ती. त्यामुळे आपला उद्धार हा आपणच करायचा असतो. अमक्याने अमुके केलं नाही म्हणून माझं असं झालं असं नसतं. आपणच त्या आपल्या सुख आवृत्तीला किंवा दुःख प्रवृत्तीला कारणीभूत असतो. हे भगवंत सांगतायत त्या 700 श्लोकांमधून. आणि भागवतामध्ये जेव्हा या मनोहो रामरंगी रंगलेचा मी जेव्हा हा अभ्यास सुरू केला 2-4 वर्षापूर्वी, तर त्यावेळेला माझ्या मनात असं आलं की ज्या 9विधा भक्ती आपल्याला सांगितल्या आहेत, किती भगवंतांनी आपल्याला ऑप्शन दिलेत बघा. 9 ऑप्शन आहेत आपल्याकडे. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्या आत्मनिवेदनम. अशा 9 प्रकारच्या भक्ती सांगितलेल्या आहेत, 9विधा भक्ती. त्यातली पहिली भक्ती आहे ती श्रवणम. आपण सध्या करतोय तीच भक्ती करतोय. तुमच्यातलीच मी एक आहे, फक्त इथे बसली आहे, जागा बदलली आहे, एवढंच, बाकी काही नाही. हा शेवटी ये हृदयीचे ते हृदयी असा संवाद आहे हा. त्यामुळे श्रवण ही पहिली जी भक्ती आहे ती जर आपण करायचं ठरवलं, तर मी आत्ता मनाचं उदाहरण तुम्हाला दिलं की हे मन आपल्याला एकाग्र चित्ताने श्रवणाला बसू देतं का. की आता माझं जेवण 6:30ला झालं आहे, त्यामुळे आता 9-9:30ला परत आपल्याला काही भूक लागणार आहे का, परत काही कॉफी घ्यावीशी वाटणार आहे का. मन आपलं कुठेतरी फिरत राहतं. त्यामुळे श्रवण भक्ती ही सुद्धा आपल्या मनावरती अवलंबून असते. कारण आत्ता आपण इथे बसलो आहे, या भूमीमध्ये आहोत, या वास्तूमध्ये आहोत, पण पूर्णपणे 100% आपण मनाने या ठिकाणी आहोत का. त्यामुळे श्रवणम पहिली भक्ती झाली. कीर्तनम, कोणी कीर्तन करतात, अतिशय छान निरूपण करतात, अभंग असतो, एक पूर्वरंग उत्तररंग असतो, अतिशय छान आहे. कीर्तने महादोष जाती. कीर्तन भक्ती ही अतिशय श्रेष्ठ भक्ती सांगितली आहे. पण पुन्हा असं आहे, कीर्तन एखाद्या ठिकाणी असतं, त्या ठिकाणी उठून आपल्याला जायला पाहिजे.
आता पुण्यातल्या ट्रॅफिकमधनं कीर्तन ऐकायला जायचं म्हणजे आधी थोडी चिडचिड होते मनाची, कारण तिथपर्यंत वेळेत पोचलं पाहिजे. मग त्यातून बुवा आपल्याला, तेव्हा कीर्तनकार आपल्याला आवडणारा पाहिजे. काय फार चांगलं सांगितलं नाही बरं का. मन, हे आपलं मन आपल्याला त्या कीर्तनाचा सुद्धा नीट आस्वाद घेऊ देत नाही. आणि जी 4 युग झाली, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि आत्ताचं कलियुग, तर त्यातल्या कलियुगामधली सगळ्यात सोपी साधना म्हणजे तिसरी भक्ती आहे, स्मरण भक्ती, नामस्मरण भक्ती. जो आपण जप करतो, जो जाप करतो, ती तिसरी भक्ती कलियुगामध्ये नामस्मरण भक्ती ही सगळ्यात सोपी, साधी, सरळ. काही त्याला आसन लागत नाही, हार तुरे लागत नाहीत, पेढ्याचं नैवेद्य दाखवावा लागत नाही. आणि असं म्हणतात की केव्हा करायचं? नामस्मरणाला वेळ मिळायला पाहिजे ना. पुन्हा आपलं मन कुरकुरायला तयार असतं बघा, वेळ नाही हो असं आपण म्हणतो. पण या मनालाच परत आपल्याला नमन करून नामाकडे वळवायचं आहे. आणि तिसरी जी भक्ती आहे कलियुगातली सर्वश्रेष्ठ भक्ती, आणि ती कशी करू शकतो आपण? उठत बसता, चालता, बोलता, धंदा करिता, केव्हाही ही नामस्मरण भक्ती ही करू शकतो आपण. आणि त्याच्यासाठी काही दिखावा लागत नाही, पूजापाठ लागत नाही, समोर आसन पाहिजेच असंही लागत नाही. ही नामस्मरण भक्ती कलियुगातली सगळ्यात सर्वश्रेष्ठ भक्ती अशी सांगितली आहे. पण त्या नामस्मरण भक्तीची खरी गंमत अशी आहे की काही जणांना सवय असते की ती 108 मण्यांची माळ असते आपल्याजवळ. ती माळ घेऊन आपण जपाला बसलोत, जरा जपाला बसावं म्हटलं की एकतर बेल वाजते, कोणीतरी येतं, कोणीतरी फोन येतो. आता फोनचं तर सध्या ती सुविधा म्हणायची का असुविधा म्हणायची यापर्यंत तो एक वेगळाच विषय होऊन जाईल आपला. पण एका कार्यक्रमामध्ये आपल्या पुण्याचे महापौर असं म्हटले होते, एक खोटं बोलण्याची डबी आपल्याजवळ आली आणि सगळा घोटाळा झाला. आणि ती खोटं बोलण्याची डबी म्हणजे आपल्याजवळचा मोबाईल. की माणसं घरामध्ये जेवण करत असतात आणि फोनवरती सांगतात, नाही आत्ता मी बाहेर आहे, जरा कामात आहे, मी येऊ शकत नाही आहे. पण आता त्याच्याही पुढचं निघालं आहे, तुम्ही कुठून बोलता हेही कळतं आहे. म्हणजे ही जी डबी आहे ही सुविधेची आहे का असुविधेची आहे हा भाग आपण थोडा वेळ बाजूला ठेवून देऊ. पण नामस्मरणामध्ये अडथळा आणायला ती छोटी डबी आपल्याला पुरेशी पडते. आणि त्याच्यावरून किती गैरसमज. मग माझा उचलला नाही, मी 5 मिस कॉल दिले, अमकं दिलं, झालं आपलं नामस्मरण कुठेतरी बाजूला राहून जातं. ही वस्तुस्थिती आहे, घराघरांमधली वस्तुस्थिती आहे. छोट्या मुलांना मोबाईल दाखवल्याशिवाय तोंडात घास इकडचा जात नाही, ही वस्तुस्थिती आहे. पण या सगळ्या असुविधेमधून, या सगळ्या कोलाहलामधून, या सगळ्या कलियुगातल्या गोंगाटामधून आपल्याला खरी आत्मिक शांती कशाने मिळत असेल तर ती केवळ आणि केवळ नामस्मरणाने मिळते. आणि याची अनुभूती घेऊन बघा. मला काही वेळेला असं वाटतं की तुकाराम महाराजांना अशिक्षित, अडाणी असं का म्हणायचं? एकतर ते वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे म्हणतात, तेव्हा ते आपल्याला निसर्गसेवक वाटतात. जोडोनिया धन उत्तम व्यवहार आहे असं सांगताना ते आपल्याला LICच्या आधी बचतीची योजना सांगणार आहेत. आणि पुन्हा एवढं सगळं कठीण प्रतिकूल काल असून सुद्धा पुन्हा परमेश्वराला काय विनवत आहेत? हेची दान देगा देवा, तुझा विसरन भावा, विसरन भावा, तुझा विसरन भावा. एवढी सगळी प्रतिकूलता असून सुद्धा पुन्हा तुकाराम महाराज सांगतात की मला तुझा विसर पडू देऊ नकोस. कोणामुळे तरी आपण घडत असतो, कोणाच्या तरी पुण्याईमुळे आपण उभे राहत असतो, याच्यावरती आपला विश्वास नसतो. मी मगाशी जो श्लोक सांगितला, अहम करोमीशी, हे सगळं मी केलं आहे. हा जो मी आहे ना, हा नामस्मरणामध्ये आपल्याला त्या मूळ श्रद्धेपासून खूप लांब नेतो. नाही हो, हे मी केलं आहे, मी शून्यातून उभं केलं आहे, मी घडवलं आहे, मी केलं आहे. हा जो सगळा मी आहे ना, या मीबद्दलची एक पांडेश्वरीच्या एका शिबिरामध्ये ही गोष्ट सांगितली होती. त्या शिबिरात असं म्हटलं होतं की एका गुरु महाराजांच्याकडे एक साधक येतात आणि म्हणतात, अहो किती नामस्मरण करतो आहे, इतका जप केला, इतके लक्ष जप झाला आहे,
पण अजून काही परमेश्वर काही मला भेटला नाही, अजून काही मला दर्शन मिळालं नाही, अजून काही मला अनुभूती आली नाही. तशी त्यांचे गुरु सांगतात त्यांना की असं कर, त्या समोर एक बंद दार आहे बघ देवळाचं, त्या देवळाच्या दारामध्ये जा, दार वाजव, नक्की तुला तिथे तुझा परमेश्वर भेटेल. खुश होतो तो. रात्रभर झोप लागत नाही त्या साधकाला, जप बाजूला राहिला. उद्या सकाळी जायचं आहे आपल्याला, तर मंदिराचं दार वाजवायचं आहे आणि परमेश्वराची भेट घ्यायची आहे, भगवंताची भेट घ्यायची आहे. आणि सकाळी तो तिथे जातो, दार वाजवतो. आतून प्रश्न येतो, कोण कोण? हा बाहेरून उत्तर देतो, मैं हूँ. दरवाजा उघडत नाही, तशीच कडी राहते. 1 दिवस झाले, 2 दिवस झाले, 4 दिवस झाले. हा सरळ साधक रोज उठायचा आणि नाही, गुरु महाराजांनी सांगितलं आहे, गुरुमाऊलींनी सांगितलं आहे, तुला परमेश्वर नक्की भेटणार, भगवंत भेटणार, जायचं दार वाजवायचं. 8 दिवस झाले, रोज हाच प्रश्न, हेच उत्तर, कोण? मी आलो आहे. कोण? मैं हूँ. असं उत्तर दिल्यानंतर तो 8व्या दिवशी साधक कंटाळतो, नामस्मरण विसरून गेलेला असतो आणि तो त्यांच्या गुरुमाऊलीसमोर येऊन उभा राहतो आणि म्हणतो, अहो मी रोज जातो आहे, 8 दिवस जातो आहे, नेमाने जातो आहे, श्रद्धेने कडी वाजवतो आहे, पण दार काही उघडलं जात नाही. अरे अच्छा म्हणे, तू काय म्हणत होतास? काय नाही, मैं हूँ म्हणालो. हा घोटाळा झाला. तो मैं ना, मैं निकाल लो. गुरुमाऊली सांगते त्यांना की हा मी आहे ना, त्याच्यापेक्षा साधक दारी उभा आहे, दार उघडता का प्रभो? अशी हाक मारा, अशी आर्त साथ घाला. पण तुम्ही मी आलो आहे असं म्हटलात, मीला विसरून गेलं पाहिजे. असं म्हणतात की उसके तरफ जाने की गली बड़ी साकुरी है, साकुरी छोटी, उसकी तरफ जाने की गली बहुत साकुरी है. जब मैं था तब हरी नहीं, जब मैं गया तब हरी आया. त्याच्याकडे जर जायचं असेल तर आपल्या डिग्र्या, आपले लौकिक, आपलं वास्तव, आपली प्रसिद्धी, हे सगळं सोडून एक सर्वसामान्य साधक म्हणून त्याचं नामस्मरण केलं तर तो आहे या जागेसुद्धा तुम्हाला भेटतो. अगदी आत्ताचीच गंमत सांगते. खाली येताना मला रिक्षा लवकर मिळेना. कोपऱ्यावरती आल्यानंतर मी सांगितलं असं असं इथे जायचं आहे मला. हां, तिथे काहीतरी रोज कार्यक्रम सुरू आहे ना, तिथे जायचं आहे का तुम्हाला? तोच प्रसन्न झाला माझ्या आधी. हां, त्या स्थानकामध्ये रोज कार्यक्रम असतो, तिथे जायचं आहे. तर मी ऐकायला चाललात? आता पुन्हा म्हणलं नाही, मी बोलायला चालली आहे. असं कसं म्हणणार? तर मी म्हटलं नाही हो, मी चांगले विचार ऐकायला चालली आहे, बोलायला चालली आहे आणि गुरु महाराजांना नमस्कार करायला चालली आहे. त्या माणसाने मला अतिशय प्रसन्नपणे इथं आणून सोडलं. मिल गया ना वो मुझे. अशा छोट्या छोट्या घटनांमधून, छोट्या छोट्या गोष्टींमधून आपल्याला तो सतत भेटत असतो, सतत हात देत असतो. असं नाही आहे की तो काय नेहमी मुकुटधारी दागिने घालूनच आपल्यासमोर येईल, असं अजिबात नाही. आत्ता मला भेटलेला तो रिक्षेवाला, तो सारथी मला साक्षात भगवंतच वाटला. मस्त आनंदाने मला इथे आणून सोडलं आणि दिलेली वेळ पाळणं, कुठल्याही गोष्टीची वेळ पाळणं. त्यामुळे बरोबर त्यांनी मला 8 वाजता इथे दारामध्ये आणून सोडलं. त्यामुळे आपल्या नियमाची, आपल्या जपाची, आपल्या नामस्मरणाची वेळ आपण तर ठरवून घ्यावीच. पण तरीसुद्धा असं म्हणतात की तो माळेवर जप केला ना की तो किती झाला आहे, किती झाला आहे, चला आजचा झाला का, आज 5000 जप ठरवला होता, आजचा झाला, आता करून आता मी दिवसभर मोकळं, मी आता दिवसभर मोकळी, काहीही करेल तरी चालणार आहे, असं नाही आहे. आपल्या प्रत्येक घटनेचा, प्रत्येक गोष्टीचा, प्रत्येक कर्माचा, त्याला पारमार्थिक भाषेत कर्म म्हणतात, प्रत्येक कर्माचा तो साक्षीदार आहे, साथीदार आहे असंही म्हणा. आपल्या प्रत्येक चांगल्या कर्मामध्ये आपल्याला तोच साथ करत असतो, याच्यावरती नक्की विश्वास ठेवावा. आणि हा विश्वास जेव्हा दृढ असेल तेव्हा नामस्मरण आणखीन आर्ततेने व्हायला लागतं, आणखीन श्रद्धेने व्हायला लागतं. आणि मग एक वेळ अशी येते की आपण नामस्मरण करतोय हे पण विसरून जातो. आणि कबीरदास तर ते माळेवरती नामस्मरण करूच नका सांगतात. कबीरदासांना त्याचं फार वावगं होतं. ते असं म्हणायचे की माला तो फिरे हाथ में, माला तो फिरे हाथ में, जिभ फिरे मुखमाई,
मनु आतो दहु दिशा फिरे, ये तो सुमिरन नाही. माळ घेऊन बसलोय हो, पण कान वेगळीकडे आहे, तिकडे दूध तापलंय का लक्ष आहे, इकडे काहीतरी मनात वेगळेच विचार चालले. त्यामुळे ते तर असं म्हणतात की तुम्ही सतत त्याच्या स्मरणामध्ये राहिलात. पुन्हा तुकोबांकडे येते मी. मला तुकोबांच्या काही काही रचना अतिशय भावतात, की मी आत्ताच असं म्हटलं की माळेवरती जप केला आणि तो मोजून ठेवला की दिवसभराचं एकदा ते झालं की काम संपलं, असं नाही. तर तुकोबा तर असं सांगतात की इतकी खात्री पाहिजे की आपण त्याचं नामस्मरण करतोय, आपण त्याचा जप करतोय, तो आपल्या साथीदार आहे, आपल्याबरोबर आहे. नवे प्रत्येक गोष्ट आपली कुठेतरी नोंद होती आहे. काय बिशाने आपल्या हातनं चुकीचं काम व्हायची. एकदा जर असा विश्वास बसला की काय आपल्या हातून कुकर्म घडणारच नाही, सत्कर्मच घडेल. त्यामुळे सत्कर्माकडे जर वळायचं असेल तर नामस्मरणासारखं दुसरं साधं सोपं सरळ कलियुगातलं कुठलंही साधन नाही. त्यामुळे ह्या नामस्मरण भक्तीकडे वेळ नाही ही सबब न सांगता आपल्याला या कलियुगामध्ये वळलं पाहिजे. काय होतं, श्रवण भक्ती इकडून ऐकली जाते, इकडनं सोडून दिली जाते. पण ती बिरबलाची गोष्ट माहिती आहे ना तुम्हाला, 3 मूर्ती बनवलेल्या असतात, अगदी एकसारख्या असतात. आता ह्यातली उत्तम मूर्ती कोणती, असं जेव्हा राजेसाहेब विचारतात बिरबलांना की यातली उत्तम मूर्ती कोणती, तेव्हा बिरबल एक बारीकशी तार घेतात आणि ती तार एका कानामध्ये घालतात. तर पहिल्या मूर्तीच्या ती कानातनं घातलेली तार तोंडामधून बाहेर येते. ते म्हणतात ही नको मूर्ती आपल्याला. दुसऱ्या मूर्तीची तार असते ती ह्या कानातनं घातलेली त्या कानामधनं बाहेर पडते. आणि तिसऱ्या मूर्तीच्या कानामध्ये तार घातली ती थेट हृदयापर्यंत जाऊन पोचते. तेव्हा बिरबल म्हणतात की ही मूर्ती चांगली आहे, ही आपल्याला ठेवून घ्या. जे आपण श्रवण करतो आहोत, जे आपल्या हृदयापर्यंत पोचतं आहे, श्रवण, मनन, चिंतन आणि चौथी पायरी फार महत्त्वाची आहे, ती म्हणजे आचरण. की त्याच्याप्रमाणे आपण आचरण करतो आहे का. नाही तर आमचे याच्यामधले गोंदवलेकर महाराज असं सांगतात की नाम सदा बोलावे, भावे घ्यावे, जनासी सांगावे, हाची सुबोध गुरूंचा, नामा परते कधी न रहावे. पण आपली गंमत कुठे होते माहिती आहे, मी तुमच्यातलीच आहे. आपली गंमत कुठे होते, नाम सदा बोलावे, कळलं, टिक मार्क, कळलं. भावे घ्यावे, हो कळलं, टिक मार्क, मनापासून घ्यावे. तिसरी गोष्ट आहे ना, जनासी सांगावे, ही आपल्याला आवडीची गोष्ट आहे. आपल्याला समोरच्याला सांगायला खूप आवडतं. हां, हे असं केलं पाहिजे, असं केलं तर असं होतं आहे, हे असं करून बघा. त्या सांगावे म्हटलं की आपण बरोबर खुश होतो लगेच. पण एक बोट समोरच्याकडे केलं आहे तेव्हा उरलेली 4 बोटं आधी तू करायचं आहे आणि मग सांगायचं आहे, हे सांगत असतात. त्यामुळे ते एक बोट आपण ते धरून जातो. पण ह्या सोप्या गोष्टींमधून ह्या नामस्मरण भक्तीकडे आपण वळताना ह्या तिसऱ्या पायरीवरती आपण आहोत. आणि इथे मला आपल्या महावीरांची शिकवण इथे मला भयंकर आवडणारी शिकवण अशी की जगा आणि जगू द्या, जियो और जीने दो. ही वृत्ती आपल्यामध्ये जर आणायची असेल तर त्याला नामस्मरण, त्याच्या स्मरणाशिवाय आपलं कुठलंही, असं म्हणतात की एक झाडाचं पानसुद्धा, उमलणारं फूलसुद्धा त्याच्या इच्छेशिवाय उमलत नाही. कोणाची तरी सत्ता आहे या जगावरती आणि त्याचं आपल्याला स्मरण करायचं आहे. मग तो तुमचं भगवान महावीर असतील, प्रभू श्रीराम असतील, कृष्ण असेल, कुणाला मारुतीरायाची भक्ती करावीशी वाटत असेल, भक्ती कोणाची करता याच्यावरती प्रश्न नाही, स्मरण होणं हे महत्त्वाचं आहे. म्हणजे नाम कोणाचं आहे हा विषय गौण आहे. एखाद्याला दत्ताची ओढ असेल, एखाद्यांना दुसऱ्या आणखीन कुठल्या देवतेची ओढ असेल, पण त्या तत्वाची ओढ असणं, त्याच्या स्मरणात आपण राहणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. नाही तर एकाच भगवंताला कितीतरी नावं आहेत.
बघा ना, हरी म्हणा कुणी गोविंद म्हणा, कुणी गोपाल म्हणा, कुणी नारायणा. गोविंद गोपाल हरी नारायण. गोविंद म्हणा, गोपाल म्हणा, नारायण म्हणा, ईश म्हणा, जगदीश म्हणा, परमेश म्हणा, सर्वेश म्हणा. काही म्हणावं त्याला, कुठल्याही नावाने हाक मारा. फक्त त्याच्यामधलं जे तत्त्व आहे, जे ईश्वरी तत्त्व आहे, त्या तत्त्वाला धरून आपल्याला पुढे चालायचं आहे. आणि तेच सगळ्यांमध्ये अवघड आपल्याला जातं. आपण अजून मनालाच नमन करतो आहे बघा, की त्या मनाला आपल्याला त्या नामस्मरणाकडे वळवतो आहे. आणि प्रत्येक गोष्ट काय होते माहिती आहे का आपली, की नामस्मरण करायचं हे ठरवतो आपण मनापासून. नाही की आता झालं, संसारातला हा टप्पा आपला संपला आहे, आता आपण नामस्मरणाला लागूया का, असं नसतं. आयुष्याच्या प्रत्येक वळणावरती परमेश्वराची, ईश्वर चिंतनाची खरोखरीच गरज असते. असं नाही आहे की म्हातारपणीच फक्त आपण नामस्मरण केलं पाहिजे, असं आहे का? असं अजिबात नाही. आपली श्रद्धा, आपली भक्ती ही आपल्याला उभं करणारी असते. आपण म्हणतो बघा की कसं काय मी एवढं सहन केलं, कसं काय मी उभी राहिले. हे उभं राहणं जे असतं ना, ते आपलं नसतं, आपण केलेल्या नामस्मरणाचं ते फलित असतं. मग कोणी हात धरून उभं केलं, कोणी आपल्याला नेलं, मग तो आपला जे आराध्य दैवत असेल ते आपल्याला नक्की उभं करतं आणि नक्की आपल्याला हात धरून चालवतं. तुकोबा जसं म्हणतात तसं, की जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. आज हे वाक्य आपण आपल्या डायरीत लिहून ठेवूया. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविशी हाती धरोनिया, चालो वाटे आम्हा तुझाची आधार. किती सोपे शब्द आहेत ना, काय अवघड आहे का ह्याच्यात? एकही जोड शब्द नाही. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. ह्याच्यावरती एकदा आपला विश्वास बसला की आपलं मन नामस्मरणाकडे नक्कीच वळायला लागतं. आता इथे बसून जे मी काही बोलते आहे ते सुद्धा मी दरवेळेला घरातून निघताना, दरवेळेला प्रवचनाला, कार्यक्रमाला निघताना नेहमी म्हणते की बोलविता धनी कोणी दुसरा असतो, तो आपल्या मुखातून ते बोलवून घेत असतो. आणि मग आपण म्हणायचं असतं, करविली तैशी केली खटपट, वाकुडी की नीट तोची जाणे. आता मी इथे बसून म्हणेन महाराज साहेब जाणे, कारण कुणाच्या तरी मुखातून, कुणाच्या तरी निमित्ताने तो बोलवून घेत असतो, तो बोलवून घेत असतो. काही प्रवचनांना थोडी तरुण मंडळी असतात, तर त्यांना असं वाटतं तुकोबा वगैरे कुठे आम्हाला वेळ आहे आता इंटरनेटच्या काळामध्ये, कुठे सांगाती, कोण हात धरून चालवतो, असं काही नाही. पण कोणीतरी आपल्या जीवनामध्ये एक आधार असा असतो आणि तो आपल्याला बरोबर पुढे घेऊन जातो. तर मी तेव्हा असं म्हणते की अहो, आपले हिंदी शायरसुद्धा काही कमी नाही आहेत, अतिशय हुशार होते ते पण कसे छान वेगळ्या भाषेत सांगायचे. तुम्ही तिथे म्हणा ना, ज्या पद्धतीने ते बोलवत आहेत तिथे आपण परमेश्वर आहे असं मानून बघूया. मग ते जर म्हणत असतील की तू इस तरह से मेरी जिंदगी में सामील है, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, बरोबर आहे? तेच या शायर लोकांनी हिंदीमध्ये सांगितलं आहे. तू इस तरह से मेरी जिंदगी में शामिल है, जहाँ भी जाऊँ ये लगता है तेरी महफिल है. बस अशी मैफल असावी. आपण आणि आपलं आराध्य दैवत आपल्याबरोबर असावं. आणि ते कशाच्या रूपाने? तर आपल्या नामस्मरणाच्या रूपाने. मैं अकेली कहाँ हूँ असं वाटलं पाहिजे. मैं अकेला कहाँ हूँ असं वाटलं पाहिजे. आणि हे असं केव्हा वाटेल? जेव्हा आपण असीम श्रद्धेने त्याचं नाव घेऊ, त्याचं नाम घेऊ. आता काय झालं आहे माहिती आहे का, की नामस्मरण करणं, पूजापाठ करणं, एखादा यज्ञ करणं, एखाद्या कथा सप्ताह करणं, हे सुद्धा सगळं इव्हेंटमध्ये मोडायला लागलं आहे आता. किती मोठं केलं आहे, किती जेवणावळ आहे, काय काय पक्वान्न आहेत, नेमकी किती लोकं आली होती. आज इथे 4 श्रोते जरी असते तरी मला आनंद वाटला असता. त्याचं कारण आहे
ज्या हेतूनी आपण सांगतोय त्या हेतूनी समोरचा घेणारा असला पाहिजे. नुसती गर्दी असायला काहीच कारण नाही, नुसती गर्दी असून काहीच उपयोग नाही. तसं आज श्रवण करणारे तिसरी मूर्ती आपल्याला व्हायचं आहे. जे ऐकलं आहे ते आपल्याला हृदयापर्यंत, या कानातनं या कानातली तार आपल्याला जाऊ द्यायची नाही आहे. आणि महावीरांच्या ज्या गोष्टींमध्ये मला नेहमी भावतात त्या अशा की अहिंसा, सत्य आणि अपरिग्रह, ह्या 3 गोष्टींवरती मी गेली 3-4 वर्ष तुलसी रामायणाच्या रामकथांना जाते. त्यावेळेला निरूपण करत असताना या 3 गोष्टींचा मी वारंवार उल्लेख करते की किती आपण मनानेही कोणाला दुखवू नये. ऐसी बानी बोलिये की मन का आपा खोय, औरों को शीतल करे आप हु शीतल होय. बघा तुम्ही, पेराल तसंच उगवणार आहे. भगवान आपल्याला महावीरजी सांगतायत की तुमची ही अहिंसा म्हणजे काय हातात शस्त्र घेऊन लढाई वगैरे असं अजिबात नाही आहे. वाचिकसुद्धा आपण कोणाला न दुखवणं ही सुद्धा एक प्रकारची अहिंसा आहे. सत्यवचन तर आपल्याला माहिती आहे, सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात न ब्रूयात सत्यम अप्रिय. किती सुंदर वचन सांगितलं आहे बघा. सत्य तर बोलाच बोला, पण भगवंत आपल्याला पुढे असं सांगतायत की प्रियम ब्रूयात, जे गोड वाटत असेल तेच बोला. वाणी दिली आहे आपल्याला. आणि तिसरी गोष्ट फार महत्त्वाची सांगतायत, न ब्रूयात सत्यम अप्रिय. एखादी गोष्ट सत्य आहे हो, पण जर ती खूप अप्रिय असेल, एखाद्याच्या मनाला त्यांनी लागणार असेल, मनाला टोचणी मिळणार असेल, तर ती गोष्ट बोलू नका. न ब्रूयात सत्यम अप्रिय. कशाला आपल्याला इतकी छान वाणी दिली आहे. खरंच म्हणजे तुम्ही सगळे आता आपलं बहीण भावांचं नातं आहे असं आपण समजूया की ज्या 30-32 वर्ष ज्या मुलांना मी बघती आहे, ज्या मुलांना मी शिकवती आहे, आत्ता किती आपण छान श्रवण भक्ती करतो आहोत, नामस्मरणाचं महत्त्व ऐकतो आहोत, पण ज्या मुलांच्या कानापर्यंत शब्दच पोचत नाहीत. सगळं शांत जग आहे हो, सगळा कोलाहल आहे तो आपल्याला आहे, सगळं ऐकतो आहे आपण. आणि बघा तुम्ही एकदा, हवं ते नको ते सगळं आपण पोटात घेत असतो, कानामधून आतमध्ये घेत असतो. आणि म्हणून मी नेहमी असं म्हणते की आम्ही सर्वच जणं जन्मजात लक्षाधीश आहोत. आता तुम्ही म्हणाल लक्षाधीश म्हणजे परत हिशोबावर आल्या की काय? असं अजिबात नाही. का आपण एकमेकांना भेटल्यावर कुणाला विचारतो का किती आहेत स्टेट बँकेत तुमचे? कधीच नाही विचारत. कसे आहात, बरे आहात का, कशी आहेस, बरी आहेस का, अशीच चौकशी करतो. नाही, त्या संपत्तीशी आपल्याला कुणाचं देणं घेणं नाही. पण मी जेव्हा तुम्हा सगळ्यांना लक्षाधीश म्हणते आहे त्याचं कारण असं की हात, पाय, कान, नाक, डोळे सगळं धड घेऊन उभा जन्म काढणं म्हणजे जन्मजात लक्षाधीश आहोत. बघा तुम्ही, यातल्या एका अवयवाचा उणेपणा घेऊन उभा जन्म काढणं ह्याच्या इतकी दुसरी कोणतीही कठोर शिक्षा नाही. डोळे आहेत सुंदर बघतोय, कान आहे ऐकतोय, हात आहेत छान करतोय, पायांनी चालतोय. 2 पाय नसलेली माझी एक मैत्रीण आहे, सोनाली नवांगुळ म्हणून, साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेली. कशा आयुष्य जगत असतील ही लोक. कानावरती 2 शब्दही न पडणारी मुलं आज 40-40 वर्षाची आहेत. 40 वर्ष काहीही न ऐकता जगणारी मुलं जेव्हा कृष्णाष्टमीच्या कार्यक्रमात त्यांना एकदा आपण रासदांडियाचं वर्कशॉप घेतलं होतं, इतकी छान तालात नाचत होती. ते गाण्याचे शब्द वगैरे त्यांच्यापर्यंत काही पोचत नव्हते. इथे सगळं थंड आहे, पण आतली भक्ती जागृत होती. आणि त्या कृष्णाच्या स्मरणामध्ये ती छान रासदांडियाचं आमचं वर्कशॉप झालं. आहोत ना आपण लक्षाधीश? सगळं धड आहे. मग कुणाची 2 फार्म हाऊस आहेत, कुणाकडे 4 गाड्या आहेत, हे सगळं बोनस आहे हो, सगळं बोनस. हे सगळं धड मिळालं आहे ना, ही सगळी श्रीमंती आहे. कबीरदास आपल्याला विचारतायत पण, कितना किराया देते हो इस आलिशान इमारत का? ती तिकडे कोट्यावधी किती कोटीचा फ्लॅट आहे, नाही उपयोग. हा फ्लॅट, हा जो दिला आहे ना परमेश्वरांनी, हा फ्लॅट आहे ना, ह्याचा काय किराया देत आहे? तो परमेश्वराला एकच किराया आवडतो, तो म्हणजे त्याचं नामस्मरण करा. ज्याच्यामुळे हे मिळालं आहे ना, हे धन मिळालं आहे, त्याचं नामस्मरण करा. बस इतकीच त्याची अपेक्षा आहे.
तुम्ही म्हणाल किती सोपं आहे हे, काही नाही, जाता येता नाम घ्यायचं ना, घेऊ आपण. असं नाही आहे. त्यामधली ती जी आर्तता आहे, ती जी ओढ आहे, ती जी तळमळ आहे. का बरं नामदेव महाराजांना तळमळ लागली होती की विठ्ठला तू जेवलास तरच मी जेवेन. मला आईने आज सांगून गेली आहे, मी बाहेरगावी जाते आहे नामदेवा, आज तू विठ्ठलाला नैवेद्य दाखवायचं आहेस. छोट्या नामदेवाला कळतं आहे काय? त्याला असं वाटलं नैवेद्य दाखवायचा म्हणजे भगवंत जेवतो आणि मग आपण जेवायचं. बसले आपले नामदेव महाराज तिथे आणि म्हणतायत तुम्ही घास घेतल्याशिवाय मी काही जेवणार नाही. आपलं म्हणजे काय होतंय बघा, कोणीतरी ताटं घेऊन बसलेलं असतं, आधी मोदक केले तर पहिला फोटो काढून तो पाठवायचा की आम्ही आज मोदक केले, 4 घरी आधी कळवायचं. ही हौस आता झाली आहे. ते त्या परमेश्वरापर्यंत ती खिरीची वाटी त्याच्यासमोर शांतपणे राहू दे ना जरा, नाही नाही थांब 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 आधी फोटो काढू दे. ते फोटो काढून आधी तो पाठवायचा. कुठल्या आभासी जगामध्ये, कुठल्या जगात आपण वावरतोय? आपण सुखी आहोत, आपण आनंदी आहोत, ह्याचं सतत 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 दर्शन लोकांना दिलंच पाहिजे का? आणि त्याचा दाखला द्यायचा म्हणजे सतत त्याचा फोटो काढून पाठवलेच पाहिजेत का? साधा विचार आहे. ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू हळूहळू आपल्याला आपल्या उद्दिष्टापासून, मन हे रामरंगी रंगले, त्या रामरंगात काय आपल्याला ते रंगू देत नाही. ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण या छोट्या गोष्टीसुद्धा खूप खूप वेळेला आपल्याला अडथळा आणतात आपल्या निखळ अशा नामस्मरणामध्ये. विचार करून बघा तुम्ही की सकाळी उठल्यापासून 24 तास आपल्याकडे असतात. 24 तासाचं गणित मांडून बघा. मी तर नेहमी असं म्हणते की आपलं जे वय आहे, आता खरं वय एकमेकांना कोणी सांगतच नाही, पण आपलं जे वय आहे त्याला गुणिले 365. आज आपलं आपलं करून बघा. आपण गणित शिकलेलो आहेत सगळे. आपलं वय गुणिले 365, एवढे दिवस आपण या पृथ्वीवरती आहोत. पण आपण आहोत म्हणजे काय, कसे आहोत? हां, माझा ना डहाणूकर कॉलनीमध्ये 1300 स्क्वेअर फुटाचा फ्लॅट आहे, एकदम फर्स्ट क्लास आहे. ही आपली आयडेंटिटी होऊन बसते. पण असं बघा, आपले कुसुमाग्रजांसारखे कवी असं म्हणतात की रहिवासी आहोत. कुठले रहिवासी आहोत आपण? पृथ्वी नामक एका ग्रहावरचे. आणि तो या ब्रह्मांडातला पृथ्वी नामक ग्रह, तो जिथे रेती समान छोटा, बघा आपला 1200 स्क्वेअर फुटाचा फ्लॅट कुठे आहे बघा, या ब्रह्मांडामध्ये पृथ्वी नामक ग्रह आहे. तो ग्रह जिथे रेती समान छोटा, अशा रेती समान पृथ्वीवरती जिथे 76% पाणी आहे आणि उरलेल्या टक्क्यांवरती आपलं आहे, त्यात आपले 1500 स्क्वेअर फूट आहेत. रहिवासी आहोत आपण अशा ब्रह्मांडाचे, अशा ब्रह्मांडावरच्या पृथ्वी नामक ग्रहाचे, त्या पृथ्वीवरच्या एका भारत देशाचे, भारत देशामधल्या एका महाराष्ट्र राज्यातल्या एका छोट्याशा पुणे गावातले, मग त्यातल्या पेठेतले, आणि त्या पेठेत आपला 1200 स्क्वेअर फुटाचा ठिपका आहे. आणि त्या ठिपक्यामध्ये आपला एक जीव राहतोय. पण तरी पण आपली आयडेंटिटी काय? मोठा फ्लॅट आहे. आणि ह्या सगळ्या आयडेंटिटीमध्ये, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण काय होऊन जातो? नामस्मरणापासून, ज्याच्यामुळे हे मिळालं आहे, हे नकळत नकळत विसरून जातो. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव. हे साधे 3 सोपे मंत्र आहेत. पण त्यातली मातृदेवो भव तर उठता बसता तिला आठवलंच पाहिजे, कारण तिच्यामुळे आपण हे जग बघतो. मी नेहमी असं म्हणते की आईला म्हणे एक 3रा डोळा असतो. भगवान शंकरांना असतो, पण आईला म्हणे एक 3रा डोळा असतो. दिसणार नाही तुम्हाला, मनाच्या आत आत त्याचं घर असतं. तुम्ही कुठेही राहिलात तरी आईच्या त्या डोळ्याची नजर तुमची पाठराखण करीत असते.
तुम्ही चांगलं काही करताना तीच नजर तुम्हाला शाबासकी देत असते, आणि तुम्ही वाईट काही करत असताना आईच्या त्या तिसऱ्या डोळ्याची नजर तुमचा हात मागे खेचत असते. तुम्ही कुठे कितीही मोठे झालात तरी आईला लहान असता. तुम्ही कितीही मोठे झालात तरी आईला लहान असता. राहायलात कुठेही तरी आईच्या हृदयात असता. हे तर पक्क पटलं. पण म्हणूनच म्हणावं असं वाटतं की कुठेही राहा, चांगलं काम करा, सत्कर्म करा, पण आईच्या त्या डोळ्याचं स्मरण ठेवा, कारण तिच्यामुळे मी हे जग बघतोय याचं फक्त भान ठेवा. नाही तर बाकी पुढे सगळं गणितच मांडलं गेलं नसतं ना. त्यामुळे मातृदेवो भव, पितृदेवो भव, ही तर आपल्या घरातली दैवत आहेत. माय बाप हे असता माझ्या घरी, कशाला जाऊ मी पंढरपुरी. बघा तुम्ही, आई वडिलांवरती चिडचिड करून रागवून घरातनं बाहेर पडलो आहेत आणि तिकडे अभिषेकाला जाऊन बसलो आहेत. लागेल पुण्य? त्याच्यापेक्षा जिथे समोर जी दैवत आहेत, मातृदेवो भव, पितृदेवो भव, आणि ही सात्विकता, ही सात्विक बुद्धी, ही केवळ आणि केवळ नामस्मरणाने आपल्याला येते. आता ही कशी येते, काय येते, हा प्रश्न अनुभूतीचा असतो, ज्याचा त्याचा असतो. कोणीतरी पंडिताकडून जप करून घेणं वेगळं आणि स्वतः जप करणं वेगळं असतं. आणि पुन्हा तो मनापासून झाला पाहिजे. आपलं मनापासून का होत नाही माहिती आहे का? तुम्ही, मी, आपलं काय होतं तर आपलं सगळ्यांचं ना उणीवांकडे जास्त लक्ष असतं. उणीव जे कमी आहे ना तिथे लक्ष असतं जास्त. अच्छा, गुलाबी रंगाची अजून साडी माझ्याकडे नाही आहे, उरलेल्या 50 दिसत नाहीत, पण गुलाबी रंगाची नाही आहे, हे जास्त लक्षात राहतं. स्वाभाविक आहे, माणसाचा स्वभाव आहे. एक गंमत सांगते, माझ्या बाईंनी सांगितलेली ही. त्या म्हणाल्या एका त्यांच्या शिष्येनी त्यांना जेवायला बोलवलं बाईंना, आणि छान गरम गरम त्या शिष्येनी स्वयंपाक केला, सात्विक स्वयंपाक जेवायला वाढलं. पण त्या दिवशी तिने जी वांग्याची भाजी केली होती ती काही खास अशी जमली नव्हती. म्हणजे वांग्याची भाजी अशी जरा चटकदार छान व्हायला पाहिजे तशी झाली नव्हती. बाईंना मनातनं हे वाटलं की अरे असं आपल्या का मनात आलं, इतकं तिने सगळे प्रकार छान केलेत, पण वांग्याची भाजी थोडं मीठ कमी झालं होतं नाही का. घरी आल्या, रिक्षामधून घरी आल्या, सगळं सामान बिमान ठेवलं, अमकं झालं तमकं झालं, फार छान केलं होतं नाही का तिने. घरी सगळ्यांना सांगितलं, आज माझ्या विद्यार्थिनीने सगळं छान केलं, खूप छान, हुशारही आहे, स्वयंपाक पण छान करते, अर्थात फक्त वांग्याची भाजी नव्हती थोडी बरी जमली. आता हे वाक्य पण तिथे बोललं गेलं. दुसऱ्या दिवशी भाजी आणायला गेल्या, ताजी ताजी वांगी दिसत होती, नाही आज आपण वांग्याचीच भाजी करू, काल जरा तिचं मीठ कमी पडलं होतं नाही का. माणसाचा स्वभाव जे उणीव आहे ना ते माणसाला सतत 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 आठवत राहतं. मी माझ्या तरुण लोकांसमोरच्या प्रवचनात एक गंमत सांगते की एका कार्यक्रमात गुलजारजी आले होते, ज्येष्ठ कवी, गीतकार, दिग्दर्शक. तर ते असं म्हणाले होते, वैसे तो बहुत कुछ मिलता है हमें इस ज़िंदगी में, वैसे तो बहुत कुछ मिलता है हमें इस ज़िंदगी में, बस हम गिनती उसकी करते हैं जो हमें हासिल ना हुआ हो. बघा, आज आपण एक यादी करूया, मिळालेल्या गोष्टींची यादी. तयार सगळे यादी करायला सोपं आहे. बघा, इतक्या गोष्टी मिळाल्या आहेत, इतक्या गोष्टी मिळाल्या आहेत. मी तुम्हाला आश्चर्य वाटेल की मिळालेल्या गोष्टींची यादी जर आपण केली तर असं वाटेल अरे बापरे, आपल्याला हे खूपच मिळालेलं आहे. आणि त्याच्याही पुढचं अगदी सोपं, जे मी शाळेमध्ये मुलांना शिकवलं, डोळ्याने बघतो, ध्वनी परिसतो, कानी पदी चालतो, जिव्हेने रस चाखतो, मधुर हे वाचे आम्ही बोलतो, हाताने बहुसाल काम करीतो, विश्रांती ती घ्यावया, घेतो झोप सुखे, फिरून उठतो, ही ईश्वरा तुझी दया. किती सोपे शब्द आहेत सगळे,
डोळ्यांनी बघतोय, कानांनी ऐकतोय, चवी घेतोय, मस्त चालतोय, कामं करतोय, रात्री आरामात झोपतोय, सकाळी व्यायामाला जातोय. बघा तुम्ही की हे सगळं आपण मनापासून सगळं करतो, सगळं करत असतो, पण घेतो झोप सुखे फिरून उठतो, ती जी झोप आहे ना, ते एक छोटासा मृत्यू असतो रोजचा. गाढ झोप लागली हो, काही कळलंच नाही, पण रोज सकाळी आपल्याला जागं करणाऱ्याचं स्मरण करायचं आहे, ते नामस्मरण आहे. पण ते करायला मात्र आपलं मन पटकन तयार होत नाही. थोड्याशा शेवटच्या भागाकडे येते मी. याचं कारण असं की पुन्हा त्या मनाला नमन करायला मी का सांगते परत परत, याचं कारण असं की आपलं मन कधी पलटी काढेल हे सांगता येत नाही. एकदा गोंदवलेकर महाराजांच्याकडे एक गृहस्थ येतात आणि ते एक चांदीची वाटी महाराजांना भेट देतात. आता भगवान महावीरांनी सांगितलं तसं अपरिग्रह, साठवायचं नाही हो, नाही तर घेतलं ठेवलं पिशवीत, घेतलं ठेवलं पिशवीत. एकदा पसारा आवरायचं जर ठरवलं आपण, तर काय पसारा निघेल घरामध्ये. सगळा साठवून ठेवण्याचा जो भाग असतो, आणि ते साठवून ठेवता ठेवता सामान वगैरे या सगळ्याबरोबर आपण नको ते विचारसुद्धा साठवून ठेवतो. या पर्युषण पर्वाच्या काळाच्या निमित्ताने या सगळ्याची साफसफाई आपण करून टाकूया, आवरायला घेऊया. काय आवरायचं आहे? जे चांगलं आहे, ज्याला गरज आहे त्याच्यापर्यंत पोचवून टाकूया, जे आवश्यकतेपेक्षा जास्त आहे. बघा तुम्ही, असं म्हणतात की आवश्यकतेपेक्षा जास्त एखादी गोष्ट झाली की ती विष बनते. मग तुमच्याजवळ आवश्यकतेपेक्षा जास्त पैसा आला तरी तो वेगळ्या मार्गाने बाहेर पडणारच आहे. आवश्यकतेपेक्षा जास्त गोड खाणं झालं तर तो साखरेच्या मार्गाने तुम्हाला त्रास देणारच आहे. कुठलीही गोष्ट प्रमाणामध्ये, प्रमाणातच सगळी गोष्ट असायला लागते. अति कोपता कार्य जाते लयाला. अति कोपता नाही उपयोग, क्रोध अति उपयोग नाही. अति कोपता कार्य जाते लयाला, अति नम्रता पात्र होते भयाला. उगाच सारखं भिवून भिवून पण वागून उपयोग नाही. अति नम्रता पात्र होते भयाला, अति थाट तो वेश होतो नटाचा. सारखंच अति नटून गेलं तर ते नटनट्यांसारखं होऊन जाईल. म्हणून काय म्हणतात, प्रमाणामध्ये सर्व काही असावे. प्रत्येक गोष्टीला प्रमाण आहे. त्यामुळे आपणच आपल्या मनाला या प्रमाणाची एक छानशी भिंत घालून द्यायची, आणि ज्या गोष्टी मिळाल्या आहेत त्या मिळालेल्या गोष्टींची सतत आपल्याजवळ नोंद करत राहिलं तर ते अमृताहुनी गोड असलेलं जे नाम आहे ते आपल्या मुखामध्ये सदैव येत राहील. पण आपण ना परत परत त्याच गोष्टीमध्ये अडकतो. एखाद्या वेळेला असं वाटतं की आपल्याला आता बास, आता याच्या पुढे आता संसारात आपण डोकवायचं नाही. आणि समजा गुरु महाराजांनी विचारलं, मग काय तयार आहात का सगळा निस्संग परित्याग करायला? नाही, जरा तेवढं नातीचं एकदा लग्न, तिचं एकदा मार्गी लागलं ना की मग मी रिकामी आहे, मग मी निस्संग व्हायला तयार आहे. प्रत्येक गोष्टीत आपण परत परत अडकत राहतो. म्हणून आपले आधुनिक वाल्मिकी गदिमा म्हणतात ना, सुटकेलाही मन घाबरते. बघा तुम्ही, आत्ता जर विचारलं कोण कोण तयार आहे उद्यापासून करायला, निस्संग परित्याग करायला, नाही आपले हात वर येणार हो. कारण उद्या मला हे करायचं आहे, परवा मला ते करायचं आहे, परदेशात जाऊन यायचं आहे, अमकं करायचं आहे. सुटकेलाही मन घाबरते, जो आला तो रमला, जग हे बंदिशाला, जग हे बंदिशाला. असंच आपण या जगाच्या बंदिशालेमध्ये, आपल्याला असं वाटतं परमेश्वराचं मंदिर बंद आहे म्हणजे तो त्या पलीकडे आहे. नाही नाही, तो छान मोकळा आहे, सगळ्यांच्या हृदयात आहे तोच. तो रिकामा आहे, त्यांनी आपल्यालाच या बंदिशाळेमध्ये पाठवलं आहे.
आणि आपण बंदिवान आहोत. पण त्यातून जर आपल्याला ह्याच बंदीखान्यातून सुटका करून घ्यायची असेल तर नामस्मरणाशिवाय, त्याचा जप केल्याशिवाय, त्याच्या बघा तुम्ही चित्रगुप्त विचारणार आहे सगळ्यांना. तुम्हाला माहिती आहे ना, स्वर्गद्वारामध्ये जेव्हा आपण पोचतो त्या ठिकाणी चित्रगुप्त एक सगळ्यांना प्रश्न विचारतो की तुम्हाला मी मनुष्य जन्म दिला, काय काय चांगली कामं केली. चला आजची नोंद झाली आहे चित्रगुप्ताकडे. काय झाली आहे की आम्ही स्थानकात बसून छान विचार ऐकले, आजची नोंद झाली. पण आपल्या प्रत्येक सत्कर्माचा, प्रत्येक गोष्टीचा हिशोब हा चित्रगुप्ताच्या वहीत लिहिलेला असतो. आणि ते सत्कर्म, हे प्रत्येक कर्म होणारं हे सत्कर्म कसं होईल याच्याकडे बघत आपण पुढे जाऊया. आणि तो बघतोय, तो पाहतोय, तो आपला साथीदार आहे, तो आपल्याला येथून पुढे नेणार आहे. मग ती रामनामाची नौका असो, महावीरांनी दिलेल्या मंत्राची नौका असो, मंत्र कोणताही असो, पण तो मनापासून जपणं, मनापासून तो करणं ह्याला महत्त्व आहे. आणि हा भवसागर जो आहे हा तुम्हाला माहिती आहे ना की केवट जेव्हा की प्रभू श्रीरामांना जेव्हा गंगा पार करायची असते तेव्हा प्रभू श्रीराम म्हणतात केवटाला की मला गंगा पार करून दे, मी तुला पैसे देईन. तेव्हा तो म्हणतो की नाही, आपण एकच व्यवसाय करतो, मी कसे तुमच्याकडून पैसे घेऊ. प्रभू श्रीरामांना केवट म्हणतो आहे आपला व्यवसाय एकच आहे. तो म्हणतो की मी लोकांना गंगा पार करून देतो, पण भगवंता साक्षात परमेश्वरा तुम्ही तर लोकांना भवसागर पार करून देता. त्यामुळे ती नामाची नौका जी आहे त्या नौकेमध्ये बसून आपल्याला हा सगळा भवसागर पार करायचा आहे. ही राम नाम नौका भवसागर तराया. हा भवसागर पार करायचा असेल तर आपल्याला ही रामनामाची, आपल्या नामस्मरणाची, आपल्या आराध्य दैवताच्या जपाची नौका ही हाती घेऊनच आपल्याला पुढे वाटचाल करावी लागणार आहे. नाही तर सगळी सुखं आपल्या समोर हात जोडून उभी आहेत. सगळ्या मिक्सर, कुकर, ग्राइंडर सगळं लिहून काढा, सगळी सुखं उभी आहेत. पण तरीसुद्धा असं म्हणतात की एक थी सेठानी, इथे नाही कोणी तशी, एक थी सेठानी, उसके साथ बहुत सेठ थे. गहनों के कई सेट, चांदी के सेट, लेमन सेट, टी सेट, भारी सोफा सेट, फिर भी सेठानी हमेशा अपसेट. जे आहे हात जोडून उभं आहे त्याच्यापेक्षा अजून काहीतरी हवं आहे. पण महावीरांनी आपल्याला सांगितलं आहे की आता देणारे होऊया, आपण अपरिग्रहाकडे जाऊया, साठवून ठेवणं सोडून देऊया. कारण इथला एक गुंज भर सोन्याचा दागिनासुद्धा आपल्याला नेता येणार नाही आहे. रिकाम्या हाती आलो आहे, तसंच रिकाम्या हाती ज्याच्याकडे जायचं आहे त्याचं नामस्मरण करत आपण पुढे आपली वाटचाल करत राहूया. आणि जो मंत्र आपल्याला दिलेला आहे की मनात त्रायते इति मंत्र, हा जो आपल्याला मंत्र गुरु महाराजांकडून मिळालेला असतो तो म्हणजे मनाला तारतो तो मंत्र, मनाला जो शांती देतो, मनाला जो समाधान देतो. अजूनही कुठल्याही केमिस्टच्या दुकानात समाधानाची टॅबलेट मिळत नाही. सगळ्यावरती औषध आहेत. समाधानाच्या 2 गोळ्या कुणी घेतल्यात का आजपर्यंत? नाही घेता येत. आनंदाची गोळी नाही घेता येत. तो आपल्याला मिळवावा लागतो. आहे त्या परिस्थितीमध्ये, आहे त्या अवस्थेमध्ये समाधान टिकून राहणं हे भगवंताच्या, हे परमेश्वराच्या जप केल्याचं फलित असतं. कोणती परिस्थिती येऊ, 12वा अध्याय जमत असेल तर भगवद्गीतेचा तुम्ही वाचून बघा. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एवच निर्ममो निरहंकार यो मद्भक्त समे प्रियः. भगवंत सांगतायत भक्त कसा प्रिय आहे मला? अद्वेष्टा सर्वभूतानां, कोणाविषयी मनामध्ये द्वेष नको. मैत्र करुण एवच, सगळ्यांशी मैत्र हवं, सर्वांशी करुणा हवी.
मैत्र करुण एवच निर्ममो निरहंकार, अहंकार नको, मोह नको, असं होण्याचा थोडा थोडा आपण सर्वच जण प्रयत्न करूया. आणि या पर्युषण पर्वाच्या पवित्र अशा काळामध्ये रोज आपण 5% प्रयत्न करू. आज एकदमच जमणार आहे का उद्यापासून मी आता असा होईन असं नसतं होत. आपल्याला एक एक टप्पा, एक एक पायरी. मी तर असं नेहमी म्हणते की हां चला आजचा दिवस आता आपण काय ठरवूया, की आजचा दिवस शांती, उद्याचा दिवस काय विवेक, परवाचा दिवस काय संयम, संयमित खाणं, खाण्यावरती थोडं बनणं. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. आपल्यासाठी कोणी करून चालत नाही. त्यामुळे स्वतःचा उद्धार आपल्याला करून घ्यायचा असेल तर नामस्मरणाशिवाय कलियुगामध्ये कोणत्याही मार्गाने आपण ते समाधान मिळवू शकत नाही. महाराज साहेबांच्या चरणी वंदन करते. ही थोडी शब्दसेवा इथे जी करायला मिळाली आणि ह्या सगळ्या परिवाराविषयी मला आत्मीयता इतकी आहे की त्याचं कारण म्हणजे एकटी रंजना असं नाही, पण ह्या स्वानंदमध्ये मी इतकी वेळा येऊन गेले, इतके वेळा रमले आणि ह्या सगळ्या सात्विक अशा लोकांच्या समोर आज नामस्मरणाचं मध्ये कितीही सांगितलं तरी कमी आहे, ते कितीही बोलत राहिलं तरी कमी आहे. पण आज तुम्ही सगळी लोकं 6 वाजल्यापासून इथे आहात. पण आपण थोडासा उन्नत व्हायचा. रोज एक दिवसाने आपण पुढे जातो ना. आयुष्य मधाचे पोळे, बघा कसा मोह होतो आहे परत परत काही सांगण्याचा. आयुष्य मधाचे पोळे, मधुकण क्षण क्षण गळे. झाले मी इथं 7:45ला आले, 9:15 झाले सुद्धा. आयुष्य मधाचे पोळे, मधुकण क्षण क्षण गळे. घे साठवून ओंजळीत सगळे, कशाला मोजायची घटका पळे. ह्या तास 1.25 तासामध्ये जे आपल्याला अमृतकण आपल्याला एकमेकांना देता आले ते आपण घेऊया आणि अधिक उन्नत, अधिक प्रसन्न, अधिक नामस्मरण करून सुचिता आपल्यामध्ये कशी येईल, आपल्यामध्ये अहंकार कसा नाहीसा होईल, या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देऊन या पर्युषण पर्वामध्ये अधिक उन्नत होण्याचा, अधिक प्रसन्न होण्याचा आपण प्रयत्न करूया. तुमच्या हृदयस्थ असलेल्या भगवंताला नमन करते आणि माझी ही शब्दसेवा थांबवते. धन्यवाद.